तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण खेळ खेळत असतात आणि पहिल्या फेरीमध्ये दुर्गीवरच राज्य येतं आणि ती जी चिठ्ठी उचलते त्यामध्ये जोक सांगा असं लिहिलेलं असतं. मात्र दुर्गीला आता काय जोक सांगावा ते सुचत नाही, तर चंची हसतच म्हणत असते की अगं मम्मी, तू काही पण बोलली तरी जोकच होतो, त्यामुळे सगळेच जण हसू लागतात. आणि मग त्यानंतर दुर्गी आठवून आठवून मोबाईलमधील एका गाढवाचा जोक सांगते, मात्र त्या जोकवर कोणालाही हसू येत नाही. तर दुर्गी म्हणत असते की हा जोक होता, हसा तुम्ही. मात्र भुवनेश्वरी म्हणते की असा काही जोक असतो का गं? त्यामुळे मग दुर्गी नाराज होऊन तिच्या जागी जाऊन बसते. त्यानंतर मग खेळाला पुन्हा सुरुवात होते. ओंकार गाणं सुरू करतो, सगळेजण खूप आनंदात असतात आणि मग दुसऱ्या फेरीमध्ये चंचीवर राज्य येतं. चंची लगेच उठते, चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये ॲक्टिंग करा असं लिहिलेलं असतं, त्यामुळे तर ती खुश होते. तर दुर्गी मोठमोठ्याने ओरडून म्हणत असते की चंची, तुला तर घाबरायची काही गरजच नाही, कारण तू रोज जे करत असते तेच तुला आत्ताही करायचं आहे. आणि मग त्यानंतर चंची एका पिक्चरमधील डायलॉगवर ॲक्टिंग करायला सुरुवात करते. सगळेजण हसतच तिच्याकडे बघत असतात. दुर्गीला मात्र खूपच आनंद होतो. ती मोठमोठ्याने ओरडत असते, टाळ्या वाजवत असते आणि चंचीचं कौतुक करत असते. त्यानंतर मग पुन्हा खेळायला सुरुवात होते आणि या फेरीमध्ये राज्य भुवनेश्वरीवर येते. मात्र भुवनेश्वरीच्या हातात ती उशी बघून सगळेच जण घाबरतात आणि शांत बसतात. कोणीच कोणाशी काही बोलत नाही. चारुहास सर शिवानीला म्हणत असतात की अगं ते बाऊल दे तिच्याकडे. मात्र शिवानीसुद्धा घाबरूनच भुवनेश्वरीकडे बघत असते. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की काय झालं? खेळाचा नियम आहे ना, मग त्याप्रमाणे ते वाडगं द्या आमच्याकडे, आम्ही त्यात जे काही असेल ते करतो. आणि मग त्यानंतर शिवानी तिच्याजवळ ते बाऊल घेऊन जाते. भुवनेश्वरी त्यामधून एक चिठ्ठी काढते आणि शिवानीलाच वाचायला सांगते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला या घराबद्दल जे काही वाटतं ते बोला, या घराबद्दल सांगा. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे आम्हाला आमच्याच घराबद्दल बोलायचं आहे? तर त्यावर शिवानी हो म्हणते आणि मग भुवनेश्वरी घराबद्दल बोलण्यासाठी पुढे जाते. ती म्हणत असते की या घराबद्दल मी काय बोलणार, कारण माझ्यासाठी हे फक्त एक घर नाही तर मंदिर आहे. आणि मग त्यानंतर ती घराबद्दलच्या अनेक लहान सहान गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात करते. आणि भुवनेश्वरीचं ते घराचं वर्णन ऐकून अक्षरा, अधिपती हे खूप कौतुकाने तिच्याकडे बघत असतात. भुवनेश्वरी म्हणत असते की आमच्या घराच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवलं तेव्हा एक ते छोटंसं रोपटं होतं, मात्र आता त्याचा मोठा वृक्ष झाला आहे, त्याला खूप आंबे लागतात. त्याची आणि आमच्या अधिपतींची वाढ सोबतच झाली. आणि ते ऐकून अधिपतीला हसू येतं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आमचे डोळे बांधून जरी आम्हाला या घरामध्ये फिरवलं ना, तरी कुठे काय आहे हे आम्ही अगदी व्यवस्थित सांगू शकतो. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मॅडम, खरंच तुम्हाला या घराबद्दल किती माहिती आहे. तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ना ते माझ्या आत्ता लक्षात आलं आहे. मी हे कधी ऑब्झर्व केलंच नव्हतं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाई, तुम्ही काल परवा या घरात आलात, मात्र तरीसुद्धा आम्हाला या घराबद्दल, या घरातल्या माणसांबद्दल काय वाटतं ते तुम्हाला कळलं, तुमच्या लक्षात आलं. मात्र काही लोकांच्या ते अजूनही लक्षात आलं नाही. आणि ते ऐकून चारुहास सर रागातच भुवनेश्वरीकडे बघू लागतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आमच्यासाठी हे घर काय आहे, या घरातील माणसं काय आहेत, हे काही लोकांच्या कधीच लक्षात आलं नाही. मात्र जेव्हा त्यांच्या हे लक्षात येईल तेव्हा तो दिवस आमच्यासाठी सोन्याचा असेल. आणि मग ती पुन्हा तिच्या जागी जाऊन बसते. चारुहास सर मात्र रागातच तिच्याकडे बघत असतात. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा अक्षराच्या आईला विचारत असतात की अगं सांग ना, तुझी काय इच्छा आहे आता? तर अक्षराची आई म्हणत असते की तुम्ही पण काय वरून ताकभात ओळखायचा तर मलाच विचारताय की काय इच्छा आहे ते. मात्र अक्षराच्या बाबांना विद्याची नेमकी काय इच्छा आहे तेच समजत नाही. त्यामुळे मग विद्या म्हणत असते की आता अक्षरा आणि अधिपतींच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली आहे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. मग माझी इच्छा काय असणार? आता घरात पाळणा हलावा एवढीच इच्छा असणार ना? आणि त्यावर अक्षराचे बाबासुद्धा आनंदाने हो म्हणतात. तर अक्षराची आई म्हणत असते की नातवंडांना आपल्या अंगखांद्यावर
खेळवण्याचं सुख काहीतरी वेगळंच असतं आणि त्यावर बाबा म्हणतात की अगदी खरं आहे. तू हा विषय काढला ना तेव्हाच मला 2-4 नातवंडं घरात पळत येताना दिसली आणि ते ऐकून अक्षराच्या आईंना हसू येतं. मात्र त्यानंतर त्या म्हणतात की आता मला अक्षराची तर काही काळजी वाटत नाही आहे. इराची मात्र खूप काळजी वाटत आहे. तिचं कधी सगळं ठीक होणार काय माहीत. तर दुसरीकडे खेळाला पुन्हा सुरुवात होते आणि यावेळी नेमकं आजींवर राज्य येतं. आजी शिवानीला म्हणत असतात की तूच त्या वाडग्यातून एक चिठ्ठी काढ आणि तूच सांग की काय करायचं आहे ते. आणि मग शिवानी त्या बाऊलमधून एक चिठ्ठी काढते. त्यावर लिहिलेलं असतं की तुम्हाला हवी असलेली एक कला सादर करा. त्यामुळे मग आजी म्हणते की ठीक आहे, आता मी भजन गाते. आणि मग त्यानंतर त्या एक छान भजन गायला सुरुवात करतात. सगळेजण त्यांच्या भजनामध्ये रममाण होतात. अधिपती म्हणत असतो की आजी खरंच खूप छान वाटलं तुझं भजन ऐकून. खूप दिवसांनी ऐकलं, आता तर तू भजन गातही नाही. तर आजी म्हणत असते की अरे देवाचं नाव घेतलं तरी चालतंय. आणि मग त्यानंतर त्या पुन्हा खेळायला सुरुवात करतात आणि यावेळी नेमकं राज्य चारुहास सरांवर येतं. ते बाऊलमधून एक चिठ्ठी घेतात आणि त्यामध्ये एखादं गाणं गा असं लिहिलेलं असतं. आणि मग त्यानंतर चारुहास सर एक छान गाणं गातात. अक्षराला आणि आजींना त्यांचं खूप कौतुक वाटत असतं. भुवनेश्वरी आणि अधिपती मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असतात. आणि मग गाणं संपल्यानंतर अक्षरा त्यांचं कौतुक करत म्हणते की बाबा खरंच तुम्ही खूप सुंदर गाणं गायलं. तर चारुहास सर म्हणत असतात की अगं माझं काही कौतुक आहे त्यात, ही सगळी चारुलताचीच देणगी आहे. ती खरंच खूप छान गाणं गायची. तिचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. या घराच्या प्रत्येक विटेमध्ये तिचा आवाज आहे. ती कुठेच गेली नाही, या घरातच आहे. आज खरंच मला तिची खूप आठवण आली. आणि मग त्यांचे नकळतपणे डोळे भरून येतात. त्यामुळे अक्षराला वाईट वाटतं. त्यानंतर मग ते पुढील खेळाला सुरुवात करतात. आता यावेळी फक्त अक्षरा आणि अधिपती दोघेच उरलेले असतात. ते दोघेच जण पिलो पासिंग खेळत असतात. आणि मग जेव्हा त्यांच्यामध्ये उशी येते तेव्हाच नेमकं ओंकार गाणं बंद करतो. ते दोघेही एकमेकांना म्हणत असतात की तुमच्यावर राज्य आहे. आणि शेवटी मग चारुहास सर त्यांना सांगतात की आता तुम्ही दोघांनी एक चिठ्ठी काढा आणि त्यात जे काही असेल ते एकत्रच करा. आणि मग त्याप्रमाणे ते दोघेजण बाऊलमधून एक चिठ्ठी काढतात आणि त्यामध्ये नृत्य करा असं लिहिलेलं असतं. मात्र अधिपती म्हणत असतो की हे तर काही आपल्याला जमणार नाही. मात्र सगळेजण त्यांना आग्रह करतात. त्यामुळे अधिपती आणि अक्षरा डान्स करायला सुरुवात करतात. मात्र दुर्गी मध्येच म्हणते की आता सूर्यवंशींची सून काय अशी नाचगाणी करणार का. आणि ते ऐकून चारुहास सर खूप चिडतात. ते म्हणत असतात की जशी गायन ही एक कला आहे तसंच नृत्यसुद्धा ही एक कला आहे. आणि सूर्यवंशींच्या सुनेने नृत्य करायचं की नाही हे सूर्यवंशी ठरवतील. आणि सूर्यवंशी ते बसले आहेत ना, मग तू मध्ये बोलणारी कोण. आणि त्यामुळे दुर्गी गप्प बसते. आणि मग त्यानंतर चारुहास सर अक्षराला सांगतात की अधिपती गाणं गाईल, तू त्यावर छान डान्स कर. आणि यासाठी ते दोघेही आनंदाने तयार होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी फक्त अधिपतीचंच कौतुक करत असते. त्याने 10 दिवसांची रीत पूर्ण केल्यामुळे तिला त्याचा खूप अभिमान वाटत असतो. आणि त्यामुळे चारुहास सर म्हणतात की ही रीत त्या दोघांनी मिळून पूर्ण केली आहे. तो विजय फक्त त्या एकट्याचा नाही तर अक्षराचा सुद्धा आहे. ते दोघे जिंकून घरी परत आले आहेत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.